नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. IAS मुंडे इफेक्ट, गुटखा कसा बनतो, चालू फॅक्टरीवर धाड, आरोपी पसार. राज्यात 2012 पासून गुटखा बंदी लागू असली तरी अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशातच अकोल्यातील MIDC परिसरात चक्क गुटखा तयार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे साहित्य, पॅकिंगसाठी लागणारी लेबले, सुपारी, तंबाखू तसेच पॅकिंग मशीन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असण्याची शक्यता असून त्याची मोजणी अद्याप सुरू आहे. या कारवाईबाबत माहिती देताना अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर 2 दिवस संबंधित ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. अधिकारी संख्या कमी असल्यामुळे वाशिम आणि अमरावती येथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. सकाळी 9:30च्या सुमारास छापा टाकण्यात आला असता कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी 3 कामगार प्रत्यक्ष काम करत होते. चौकशी दरम्यान त्यांनी हा संपूर्ण कारभार गौरव शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे सांगितले. घटनास्थळी गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे यंत्रसामुग्री, कच्चा माल आणि पॅकिंग साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. दरम्यान तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ, अवैध गुटखा विरोधात कारवाईचा वेग वाढल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातच गुटखा तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघड झाल्याने ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे.